पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, तया निश्चयो एक तोही नसाहे. मती भांडती शास्त्रबोधे विरोधे, गती कुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. श्रीराम. मंडळी, विषय फार गहन आणि कठीण अवघड असा विषय आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये परमार्थाचा विषय खूप गहन आणि अवघड एवढ्या करता झालेला आहे. इतर धर्मांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये जो फरक आहे तो हा आहे. इतर धर्मांची जगामध्ये पुष्कळ प्रमाणात जी वाढ झाली, अनेक देश जे इतर धर्मीय झाले, त्याची अनेक कारणं पाहत असताना एक कारण आपल्या लक्षात येतं, ते असं की त्या धर्माचा धर्मग्रंथ एकच आहे, त्यांचे सिद्धांत ठरलेलेच आहेत आणि त्यामुळं त्यांना त्या धर्माचा प्रचार प्रसार करायला फार सोपं गेलं. इतर कारणापैकी हे एक कारण आहे. पण आपला जो हिंदू धर्म जगामध्ये फार मोठ्या विपुल प्रमाणात पूर्वी होता, पण आता संकुचित प्रमाण त्याचं झालेलं आहे. फक्त एका हिंदुस्थानापुरता, भारतापुरताच मर्यादित राहिलेला आहे. त्याचं जर कारण बघितलं तर त्याचे अनेक कारणांपैकी एक कारण असं आहे की आपल्यामध्ये धर्मग्रंथ अनेक आहेत, शास्त्र अनेक आहेत, मतप्रवाह अनेक आहेत, पंथ अनेक आहेत, संप्रदाय अनेक आहेत. त्यामुळं नेमका धर्मसंकल्पना जगापुढे मांडत असताना कोणती मांडावी ह्याचा निश्चय नक्की करता येत नाही. हीच खरी अडचण आहे. कारण आपल्या शास्त्रामध्ये जर बघितलं किती शास्त्र आहेत, त्याचं अमाप अशा प्रकारची शास्त्र सांगता येतील. दर्शनं 12 सांगितलेले, 6 आस्तिक आणि 6 नास्तिक. परंतु प्रत्येकानं वेगवेगळं मत निर्माण केलेलं आहे, प्रत्येकानं वेगवेगळे विचार मांडलेले आहेत आणि आपापल्या मताशी जो तो ठाम आहे. म्हणजे एक शास्त्र मतवाला दुसऱ्या शास्त्राचं मत बरोबर आहे असं म्हणणार नाही, त्याचं खंडन करण्याचा प्रयत्न करतो. असे आपल्याला बऱ्याच ठिकाणी विरोधाभास दिसून येतात आपल्याला. त्यामुळं आपल्या धर्माचा जो काही विस्तार ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात आधुनिक काळात होऊ शकला नाही. प्रयत्न अनेक जणांनी केले. स्वामी विवेकानंदांच्या सारख्या महात्म्याने, आद्य जगद्गुरू शंकराचार्यांच्या सारख्या महात्म्याने खूप प्रयत्न केला की हिंदू धर्म एकसंघ पद्धतीनं जगापुढे मांडता यावा आणि मांडावा. परंतु त्याचं कारण, अडचण अशी आहे की नेमकं कुठल्या शास्त्रातलं मत प्रमाण मानायचं, कोणत्या शास्त्राच्या आधारानं चालायचं, असा एक निश्चय कुठल्याही गोष्टीचा करता येत नाही. ही आपल्या धर्माची अडचण आहे. म्हणून फार कठीण असा विषय जातो हा की नेमकं धर्माचं मत मांडायचं म्हणतं, हिंदू धर्माचं कोणतं मत मांडायचं, हा विषय अवघड आहे. म्हणून समर्थांनी तरी तर असं म्हटलंय की बहुशास्त्र धुंडाळिता वाडा आहे. बघायला गेलं तर पुष्कळ शास्त्र आहेत, पुष्कळ मतं आहेत, पुष्कळ पंथ आहेत. नेमकं आणि तथ्य जिथपर्यंत जाईल ते नेमकं काय हे सांगणं फार कठीण आहे. कारण एकाच्या मताने एक जर तथ्य मांडलं तर दुसरं ते नाही म्हणतो, त्यामुळं अवघड आहे. उदाहरण जर सांगायचं झालं तर सृष्टीबद्दलचा विचार करत असताना काही मतवाद्यांचं असं मत आहे की परमात्माच या सृष्टीरूपानं नटलेला आहे. त्याला चिद्विलासवाद असं म्हणतात की परमात्म्याने अनेक रूपानं नटून स्वतःच या सगळ्या सृष्टीचा आनंद घेण्याकरता हे सगळं निर्माण केलंय, असं एक मत आहे. आणि दुसरं जर मताचा विचार केला तर परमात्मा हा वेगळा आहे आणि ही सृष्टी वेगळी आहे, असं एक मत म्हणतं. मग आता याच्यातलं नेमकं कोणतं खरं? सृष्टी आणि देव वेगळा मानायचा का अनंत रूपानं देवच नटलेला आहे हे मानायचं? इथं मोठी अडचण आहे. आणि एक मत मान्य करायला गेलं तर दुसरं मत त्याच्या आड येत आहे. ही मोठी गमतीचा असताना अडचणीचा विषय आहे. मागे एकदा आपण हत्तीचं आणि 5 आंधळ्यांचा दृष्टांत बघून गेलेलो आहे की त्याच्यामध्ये प्रत्येकजण हत्तीचा वर्णन करत असताना आपापल्या मतानं हत्ती असा आहे असं म्हणतो. मग तिथं अडचण निर्माण होते की नेमका हत्ती कसा आहे. तर कोणाचेच एक मत असं त्या हत्तीबद्दल होऊ शकत नाही.
ही जसं गमतीचा भाग आहे, तसं त्या परमात्म्याबद्दल या अनेक शास्त्रकारांचं एकमत कधी झालेलं नाही आतापर्यंत. असा सगळा विषय अडचणीचा असल्यामुळं सामान्य जी माणसं आहेत त्या सामान्य माणसाला नेमकं काय करावं हेच कळत नाही. जितके 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 तुम्ही ग्रंथ वाचत जाल, जितके जितके शास्त्रांचा अभ्यास करत जाल, तितकं तितकं आपण खोल समुद्रात बोलल्यासारखं आपल्याला होतंय. मला काही काही वेळेला असं वाटतंय की पुष्कळ शास्त्रांचा अभ्यास केला नाही, म्हणजे शास्त्राचा अभ्यास नाही याच्याबद्दल मला खंत वाटते काही काही वेळेला. आणि काही वेळेला असं वाटतंय की आपण जास्त शास्त्राचा अभ्यास करत बसलो नाही, खूप चांगलं झालं. कारण ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, नामदेव महाराज अशा संतांच्या वचनावर विश्वास ठेवावा आणि हातामध्ये टाळ पकवाज विना घेऊन गोड असं भजन करून त्या भगवंताला प्रेमानं आळवावं. ह्याच्यासारखं सुख नाही आहे. कारण शास्त्राचे वाद विवाद प्रवाद भांडण हे जर बघत बसलो तर आहे तो जन्म कधी संपून जाईल हे कळणार नाही आणि परमात्मा तर हातामध्ये सापडणारच नाही. जितक्या जितक्या वाद विवादामध्ये आपण पडू तेवढं देवापासून आपण लांब जात जाणार, अशी मोठी अडचण आहे. त्यामुळं सामान्य माणसाचा फार मोठा गोंधळ निर्माण होतो मनाचा की काय करावं, कोणत्या गुरुकडे जावं, कोणाच्या मार्गानं चालावं, कुठल्या नियमानं चालावं हेच माणसाला कळत नाही आणि त्यामुळं माणसाला काही साध्य होऊ शकत नाही. असा हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. समर्थ म्हणतात की असा हा परमात्मा की बहुशास्त्र धुंडाळीता वाडा आहे, तो त्याच्यापेक्षा मोठाच आहे. किती जरी मतमतांतर बघितली तर त्याच्यापेक्षा तो परमात्मा वेगळा आहे. तया निश्चयो एक तो ही नसा आहे. एकही कोणता निश्चय त्याला पूर्णपणे लागू पडत नाही. त्याला आणखीन दुसरा जो काही मत आहे त्याची त्याला बाद करतं त्या पहिल्या निश्चयाला. अशी मोठी अडचण आहे सगळीकडं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अशा प्रकारामुळं मती भांडती शास्त्रबोधे विरोधे. प्रत्येकाची मती म्हणजे बुद्धी वेगवेगळी आहे. जे काही शास्त्र निर्माण करणारे ऋषीमुनी होऊन गेले, विद्वान मंडळी होऊन गेली पूर्वीची, त्यांची प्रत्येकाची मती म्हणजे प्रत्येकाची बुद्धी ही वेगवेगळी चाललेली आहे. त्यामुळे त्यांनी आपापल्या अनुभवाप्रमाणे ते मांडत गेले आणि त्यांनी मांडलेला जो विषय आहे तो सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे असल्यामुळं सामान्य माणसाला ते काही कळत नाही अशी अवस्था होते. म्हणून धर्म किंवा धर्मग्रंथ याचं नाव जरी काढलं तरी हल्लीची जी काही तरुण मुलं पळून जातात त्याचं कारणच हे आहे की सगळा गोंधळ आहे बुद्धीचा. नेमकं काय तेच माणसाला कळत नाही. अशा एका रस्त्यानं चालावा असा रस्ताच कुठला सापडत नाही. म्हणून याच्यामध्ये भांडणं निर्माण होतात. हिंदू धर्मामध्ये काही भांडण नाही म्हणता का? एका धर्मामध्ये भांडण आहे. धर्माधर्मामध्ये भांडणं आहेत हा विषय तर वेगळाच, परंतु एकाच धर्मामध्ये अनेक मतवाद्यांची भांडणं आहेत. ही मोठी असणारी खेदाची गोष्ट आहे. वास्तविक एकाच धर्मामध्ये मतभेद असायला नाही पाहिजेत. सर्वांनी एकाच विचारानं चाललं पाहिजे खरं म्हटलं तर, परंतु तसं दिसत नाही आपल्याला. म्हणजे मतस्वातंत्र्य ज्याला म्हणतात त्याचा अतिरेक झाल्यानंतर काय होतं त्याचा एक नमुना आपल्याला हे बघायला मिळतो आता. तर अशी गंमत झालेली आहे सगळी. म्हणून मती भांडती शास्त्रबोधे विरोधे. विरोधात एकमेकाच्या विरोधाच्या मताच्या विरोधात सगळे भांडत असतात आणि त्या भांडणाच्या कलकलाटामध्ये शांतता नावाची वस्तू जीवाला प्राप्त होत नाही. म्हणून खरं ज्या ब्रह्मतत्वाचा बोध ज्या महात्म्याला झालेला आहे, खरं परब्रह्मतत्व ज्याला भक्तीच्या साधनानं आकळलेलं आहे, त्या महात्म्याला मात्र या सगळ्याच ज्या गती आहेत इतर मार्गाने जाणाऱ्या ते त्याच्याजवळ खुंटतात. तिथे त्याचं काही चालत नाही. गती खुंटती शास्त्रबोधे प्रबोधे. त्याच्या अंतःकरणामध्ये खरा त्याचा प्रबोध झालेला असतो. म्हणजे काय तर प्रत्यक्ष त्या परमात्म्याची अनुभूती घेतलेली असते आणि ती अनुभूती प्रेमभक्तीच्या साह्यानं, सगुण भक्तीच्या साह्यानं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये घेता येते माणसाला आणि त्या मार्गाने जाऊन परमात्मा तत्वाचा अनुभव संतांच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं आपण घेऊ शकतो. शास्त्रांच्या वादविवादामध्ये, भांडणामध्ये, बुद्धी जंजाळामध्ये, शब्द जंजाळामध्ये कुठेही आपण अडकून पडू नये. त्याचा फार मोठा काही उपयोग होतो असं नाही. ज्याला बुद्धीचं चातुर्य मांडायचं आहे जगापुढं, ज्याला आपलं बुद्धीची चाणाक्षता दाखवायची आहे, त्या माणसाने ती करायला काय हरकत नाही, करू देत.
परंतु सामान्य माणसाला ज्याला परमार्थच करायचा आहे, फक्त भगवंताच्या सुखाचा ज्याला फक्त अनुभव घ्यायचा आहे, त्याने आपल्या संतांच्या विचाराप्रमाणे चालावं. संतांनी सगळ्या शास्त्राचा विचार करून सारांश हुडकून काढून आपल्या हातात दिलेला आहे. म्हणजे जसं एखादं आयुर्वेदिक औषध असतं ना, एखाद्या आजारावरचं आयुर्वेदिक औषध असतं, त्या आयुर्वेदिक दुकानामध्ये आपल्याला मिळतं. त्या आयुर्वेदाच्या औषधाच्या त्या बॉटलवरती असं लिहिलेलं असतं की अमुक अमुक वनस्पतीची मुळं, अमुक वनस्पतीची फुलं, अमुक वनस्पतीची फळं, अमुक झाडाच्या साली ह्या एकत्र करून हे औषध तयार केलेलं आहे असं सांगितलेलं असतं. मग ती आपण औषधाची बॉटल आणावी आणि ते औषध घेऊन आपला आजार बरा करावा. त्या जंगलामध्ये जाऊन ती झाडं, ती मुळं, ती फळं, ती पानं, साली शोधत कुठं बसावं, काय सापडणार आपल्याला जंगलात? उलट त्या जंगलात जर शोधायला गेलो तर इतर धोकेच आपल्याला संभवतील, पण त्या औषधाची पानं मुळं काय आपल्याला सापडणार नाहीत. ती शोधत बसायच्या भानगडीत पडाच कशाला? सरळ दुकानात जावं, सिद्ध केलेलं औषध असतं त्या सगळ्या वनस्पतीचं, ते आणावं, औषध घ्यावं आणि आपलं रोगमुक्त व्हावं, हे सगळ्यात चांगलं. तसं संतांचं वाङ्मय हे आयुर्वेदिक औषध आहे. या संपूर्ण जंगलातून धुंडाळून सगळ्या वनस्पती म्हणजे सगळी शास्त्र, अमुक तमुक ह्या सगळ्याचा सार काढून त्यांनी त्याचं ते काढा तयार केलेलं औषध आहे. त्याला ब्रह्मरस घेई काढा असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तो काढा घ्यावा आणि या भवरोगातून आपण मुक्त व्हावं, यापेक्षा आपण दुसरं काय करायचं आहे? म्हणून इथं समर्थांना हे सांगण्याच्या पाठीमागे हेतू हाच आहे की बाबा, संतांच्या वचनावरती विश्वास ठेवून तुम्ही सुलभ सोपा असणारा परमार्थ करा, भगवंतावर प्रेम करा, भगवंताचं नामचिंतन करा. बाकी या कोणत्याही वादविवादामध्ये खोलात शिरायचा जास्त काही प्रयत्न करणं योग्य नाही असं समर्थांना यातून सांगायचं आहे. असं मला एक आपलं माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे वाटते. तेव्हा असं असणारं या श्लोकाचं आजचं चिंतन आहे. तेव्हा हे चिंतन मंडळी आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण.